नमस्कार. आपण सहज बोलतो, महादेव का बुलावा आएगा, माता रानी का बुलावा आएगा. तेव्हा आम्ही केदारनाथला जाऊ, वैष्णवदेवीला जाऊ. बुलावा येण्याची वाट बघतोय. एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला. एक लहान मुलगा असतो. लहानपणापासून तो देवाला प्रार्थना करतो, देवा माझी 1 करोडची लॉटरी लागू दे. अशी रोज प्रार्थना करायचा. रोज प्रार्थना करत 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 10 वर्ष, 20 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्ष. 60 वर्षाचं झाल्यानंतर चिडून रागाने देवाला बोलतो, देवा मी रोज तुझी प्रार्थना केली, मला 1 करोडची लॉटरी लागू दे, पण लॉटरी काय लागली नाही. तेव्हा देव त्याला बोलतो, अरे मी रोज तुला वरदान देण्यासाठी यायचो, तुझी मागणी स्वीकार करण्यासाठी यायचो का तुला 1 करोडची लॉटरी लागू दे, पण तू लॉटरीचं तिकीटच विकत घेतलं नाही, तर लॉटरी लागेल कशी. तर मित्रांनो आहे ना, आपण बोलतो महादेवाचा बुलावा येऊ दे, माता राणीचा बुलावा येऊ दे. अरे जेव्हा विचार येतो ना मनामध्ये, तेव्हाच त्यांचा बुलावा आलेला असतो. आहे ना, आपण तिकीट तर काढायला पाहिजे, आपण तिथे जायला तर पाहिजे, आहे की नाही. मॉलला फिरायला, पिक्चरला आहे ना, आपण बोलतो का बुलावा येऊ दे, आहे की नाही. सहज जातो, तिकीट काढतो, पिक्चर बघतो, सहज जातो, मॉल फिरतो, आहे की नाही. मग बुलाव्याची वाट बघू नका, आहे की नाही. लवकरात लवकर देवाच्या दर्शनासाठी बिनधास्त निघा. राम राम.